यानंतर पाहणार आहोत इतरही घडामोडी थोडक्यात। युतीची चर्चा गेली खड्ड्यात असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं असलं तरी युतीची चर्चा सुरू असल्याचे संकेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी दिलेत। युतीत शिवसेना कोणत्या स्तरावर आहे हे लवकरच कळेल असं सूचक विधान आदित्य ठाकरेंनी नाशकात केलंय। आज दिल्लीमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये युती संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान युतीचा फॉर्म्युला तयार असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय। शिवसेना भाजपातील खडाजंगी हा फक्त दिखावा आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईतल्या हॉटेलमध्ये चोरी छुपे भेटीगाठी आणि गुप्तगू होतात अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। दरम्यान वाघाला दात आणि नख नसतील तर त्याची अवस्था कुत्र्याहून वाईट होते अशी बोचरी टीका धनंजय मुंडेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर केली आहे। मित्रपक्षांसोबत युतीसाठी भाजप तयार असल्याचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलंय। तामिळनाडूतल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदींनी हे वक्तव्य केलंय। वाजपेयींच्या काळात एनडीएची देखील मोदींनी आठवण करून दिली आहे। तेलंगणाच्या धर्तीवर देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। केंद्राकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा नवा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यानुसार 1 लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरकार विरोधातील संघर्ष यात्रेचा आज दुसरा दिवस आहे। काँग्रेस नेते आज गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान काल नागपुरातून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली। त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे। ही परिवर्तन यात्रा रायगडावरून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे उपस्थित होते। उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर 5 तासात कर्जमाफ झालेल्या शेतकरी बाळासाहेब सोळंकेला घेऊन बीड शिवसेनेला जिल्हाप्रमुख बँकेत गेले होते। कर्जमाफीचं पत्र दिल्यानंतर ही कर्जमाफीला उशीर का असा सवाल व्यवस्थापकाला विचारण्यात आला आणि ही आंदोलन करण्यात आलं। बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर सरकार आणि प्रशासन योग्य उपाययोजना करत नसल्यानं मराठा महासंघ आणि शेतकऱ्यांनी गाजर आंदोलन केले। यावेळी शेतकऱ्यांना तातडीची मदत, चारा छावणी आणि पाण्याचे टँकर देण्याची मागणी करण्यात आली। शिर्डीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। थकीत एफआरपी, 7/12 कोरा कर आणि हमीभावाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याच रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। कार्यकर्त्यांनी जेजुरी गडाच्या पायथ्याला जागरण गोंधळ घालत आक्रोश केला। सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या नांदगावमध्ये शिवसेनेनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देत निदर्शनं केली। शेतकरी कामगार पक्षाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून सुमारे 15,000 शेकाप कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना मोबदला, हातपाटी वाळू उत्खनन बंदी, मच्छीमारांना व्यावसायिक संरक्षणासह अनेक मागण्या करण्यात आल्या। लातूरमधील भीषण दुष्काळ परिस्थितीवर उपाय काढण्यासाठी लातूरमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिकांनी पुढाकार घेत वृक्ष चळवळ सुरू केली आहे। शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात आली आहेत। बुलढाणा जिल्ह्याचं राजमाता जिजाऊ नगर असं नामकरण केलं नाही तर शिवसंग्राम तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलेला आहे। शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारला हा इशारा दिलाय। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सांगली महापालिकेच्या कार्यालयासमोर शहरातील दिव्यांगांनी बोंब मारत पालिकेच्या कारभाराचा निषेध केला। यावेळी संतप्त दिव्यांगांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं। मालेगावात भ्रष्टाचार मुक्त संघटनेतर्फे अतिक्रमण हटाव आणि पालिकेतील भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मालेगावातील सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव इथं चक्क गावातील विहीर चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। खुद्द सरपंच परशुराम सरडे यांनी वसमत इथल्या पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे ही तक्रार दाखल केली। मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटामध्ये कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या एका चालत्या ट्रकला भीषण आग लागली। या आगीमध्ये 21 टन कापूस जळून खाक झालाय। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये।
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या उटंबरी डायरा परिसरामध्ये वणवा पेटल्याने शेकडो एकर जमिनीवरचा आंबा आणि काजूच्या बागांचं नुकसान झालंय। वणवा इतका मोठा होता की यामध्ये आंबा आणि काजूच्या जवळपास सगळ्याच बागा जळून खाक झाल्या। गोंदियामध्ये सेल्फी काढण्यासाठी एका जखमी बिबट्याबरोबर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। टोळक्याने केलेल्या अत्याचारामुळे हतबल बिबट्याचा मृत्यू झाला। तर साताऱ्यातील कराड तालुक्यामध्ये खमकरवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली। शिरूरमध्ये एका भटक्या कुत्रीनं भुकेनं व्याकुळ झालेल्या भटक्या वासराची दूध पाजून भूक भागवली। शहरामध्ये भटक्या गायीनं चाऱ्याच्या शोधामध्ये प्लॅस्टिक गिळलं। ही गाय जीवाच्या आकांतानं तडफडत पडली असताना या गायीचं वासरू ही भुकेनं व्याकुळून ओरडत होतं। यावेळेला एका कुत्रीनं या वासराला दूध पाजलं। धुळ्यामध्ये एका महाविद्यालयाच्या परिसरामध्ये ऊद मांजर आढळून आलेलं आहे। हे केसा आणि काळ्या रंगाचं विचित्र ऊद मांजर पाहून स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। पिंपरीतील वाकडमध्ये पोलीस स्टेशन समोरच पोलिसांना कोयता दाखवून काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। जमावाच्या हल्ल्यात पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर गंभीर जखमी झालेले आहेत। भांडण सोडवण्यासाठी गेले असताना पोलिसांनाही मारहाण करण्यात आली। क्राईम पेट्रोल पाहून पतीचा निर्घृण खून केल्याची घटना नागपुरात घडली। रश्मी पवनीकर नावाच्या महिलेनं प्रियकरासाठी पती शेखरचा खून केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रश्मी आणि तिचा प्रियकर प्रज्वल भैसारेला अटक केली आहे। एटीएम मध्ये रक्कम भरण्यास जात असलेल्या सिस्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी 36 लाख रुपये लुटल्याची घटना संगमनेर तालुक्यातल्या वडगाव लांडगा परिसरामध्ये घडली। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। हिंगोलीमध्ये सासरवाडीत जावयानं चक्क मेहुण्याच्या डोक्यात खलबत्ता घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हिंगोलीच्या सेनगाव इथे किरकोळ वादातून ही घटना घडली। या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तुरीच्या शेतात आजोबाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्यानंतर नातवानं आत्महत्या केल्याचा प्रकार बुलढाण्यातल्या मेहकरमधील पारडी गावामध्ये घडला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। राजगुरुनगर इथं अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणाच्या डोक्यावर आणि हातावर तीक्ष्ण हत्यारानं वार केल्याची घटना घडली आहे। जखमी तरुणाला उपचार सुरू असून पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। इनोवा गाडीतून ही अवैध वाहतूक सुरू होती। दरम्यान ही सगळी दारू बनावट असल्याचं समोर आलंय। 5 रुपयांचा कॉईन टाका आणि 20 लिटर शुद्ध पाणी घ्या अशी योजना अमरावती जिल्ह्यातल्या सावर्डी ग्रामपंचायतीनं सुरू केलेली आहे। गावातील नागरिकांना 5 रुपयात थंडगार शुद्ध पाणी मिळत असल्यानं गावकऱ्यांना सुद्धा पोटाचे आजार आता कमी झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पिंपरी चिंचवडमधील आजोबांनी नुकतीच वयाची 100 पूर्ण केली आहे। 100 पूर्ण केली असली तरी देखील अण्णा आजोबांच्या दिनक्रमामध्ये काहीच बदल झालेला नाही। धार काढण्यापासून ते दूध घालण्यापर्यंत आजही ते सगळी शेतीची कामं करतात। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेच्या हस्ते होणार असल्याची घोषणा महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी केली आहे। वैशाली सुधाकर येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रमुख महिलेच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं 14 जानेवारीपर्यंत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवामध्ये कृषीविषयक मार्गदर्शन, कृषी साहित्य वाटप, कृषीविषयक शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे। प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा 48वा अभिष्टचिंतन सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वरायाच्या यात्रेला 14 जानेवारीपासून सुरुवात होणाऱ्या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात सजावटीला सुरुवात करण्यात आली आहे।